सध्या ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल होतोय भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून सुद्धा. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही. चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा. मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार. सत्तेची गरज तुम्हालाच, शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. मोदी है तो मुमकिन है. मोदींमुळे संजय राऊत आणि त्यांच्या जवळच्यांचं रडगाणं सुरू. आशिष शेलार यांचा निशाणा. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. उबाठा ही भैयांची ढ टीम, याचं उत्तर पेंग्विन आणि ढ टीमनं द्यावं. संदीप देशपांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर ट्विटद्वारे निशाणा. उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा 25 वर्ष महापालिकेत सत्तेत. संदीप देशपांडेंची टीका. ठाकरेंच्या गटात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि खैरेच राहतील. संदीपान भुमरेंची टीका. तर संजय राऊत गाढव, त्यांच्याबाबत काही वेगळं बोलण्याची गरज नाही. संजय शिरसाट यांचाही राऊतांवर निशाणा. मराठीचे धडे देण्याची एवढी हौस आहे. 25 वर्ष तुमची महापालिकेत सत्ता असताना मराठी शाळा का कमी झाल्या? उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियमच्या शाळा का वाढल्या? याचं उत्तर पेंग्विननं द्यावं. संदीप देशपांडे यांचा सवाल. संजय राऊतांचं नाव खरं तर संजय तेढकर असायला हवं. सामना अग्रलेखावरून रवींद्र चव्हाण यांची राऊतांवर टीका.